भाद्रपद पंचमीला ऋषीपंचमी असं म्हणलं जातं, म्हणजेच गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस. या दिवशी पंचमीचं व्रत केलं जातं आणि या दिवशी बैलाच्या कष्टाचं कोणतंही अन्न पिकवलेलं असतं, म्हणजे फळभाजी अजिबात खाल्ली जात नाही. त्यामुळे ऋषीपंचमीला ऋषीची भाजी करण्याची पद्धत आहे. तर ही ऋषीची भाजी 21 प्रकारच्या भाज्या घेऊन ही भाजी बनवली जाते. अतिशय पौष्टिक ही भाजी बनवून तयार होते आणि ती सगळ्यांनाच बऱ्यापैकी जणांना आवडतही असेल. तर ही भाजी बनवताना तुम्ही 11 भाज्यांचा वापर करूनही बनवू शकता. हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ह्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. ही पूर्वतयारी तुम्हाला आदल्या दिवशीच करून ठेवायची आहे, म्हणजे जास्ती घाई गडबड होणार नाही. तर या ठिकाणी इथे मी अळूची देठं घेतलेली आहेत, अळूची पानं कट करून घेतलेली आहेत आणि इथे लाल भोपळा चिरून घेतलेला आहे मोठ्या आकारामध्ये. आणि मी इथे ही आंबाडी घेतलेली आहे. जे हे ग्रीन कलरचं तुम्हाला दिसतंय, तर बघा, हे बघा तुम्हाला मी दाखवते, हे असं होतं. तर याची मी वरची साल काढून घेतलेली आहे. हे या भाजीमध्ये नक्की घाला, याने या भाजीची चव अप्रतिम लागते. तर यानंतर मी इथे मक्याची कणसं घेतलेली आहेत, सोबतच शिराळं घेतलेलं आहे म्हणजेच दोडका, आणि ही लाल माठ आहे. तर इथे मी सर्व भाज्या आहेत ना, त्या मी मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे आपण जेव्हा भाजी शिजवणार ना, तेव्हा ती भाजी अजिबात गीर होणार नाही. तर यानंतर मी इथे ही अरवी घेतलेली आहे. तर बघा, ही या प्रकारची अरवी असते. तर तिला मी वरची साल काढून घेतलंय आणि या प्रकारे मी त्याला कट करून घेतलंय. आणि हे जे आहे ते कंद आहे, याचंही साल आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि या लाल माठाची देठं आहेत ती मी इथे घेतलेली आहेत. तर आणि याचीच पानं इथे आपण कट करून घेतलेली आहेत ही. तर त्या प्रकारे यालाही सोलून घ्यायचं आहे. जसं आपण शेवग्याची शिरा जसा काढतो ना, तसंच याच्या पण शिरा आपल्याला वरच्या काढायच्या आहेत. तर या प्रकारे मी इथे याला कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यासोबतच इथे मी हे कच्चं केळ घेतलेलं आहे, त्यालाही मी मोठ्या तुकड्यामध्येच कट करून घेतलं आहे. कच्चे शेंगदाणे आणि चिंचेचं कोळ, ही चिंच मी भिजत पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे. त्यानंतर हिरवे वाटाणे, वालीच्या शेंगा आणि भेंडी. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं. तर आज आपण ही भाजी बिना तेलाची, थोडंही तेलाचा थेंब न घालता ही भाजी बनवणार आहोत. तर इथे मी बघा, इथे आधी गॅस पेटवायचा नाही आहे. आधी आपल्याला सगळ्या भाज्या अशाच यामध्ये भरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे. तर एक एक करून आपण यामध्ये भाजी घालून घेऊयात. तर सगळ्यात आधी आपण ज्या पालेभाज्या घेतल्या आहेत त्या आपण यामध्ये घालून घ्यायच्या आहेत, म्हणजे पालेभाजी कशी शिजताना मऊ होते आणि नंतर तिचं पाणी होऊ लागतं. तर यासाठी इथे मी अळूची जी पानं आहेत ती कट करून घेतली होती, ती यामध्ये घालून घेतली. त्यासोबतच आता इथे मी ही लाल माठ घालून घेत आहे. आता यासोबतच मी इथे जे आपण मक्याचा कणीस घेतला आहे ते यामध्ये घालून घेते. असं या पद्धतीने आपल्याला पसरवून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे मक्याच्या कणसाला पण भाजीचं पाणी लागून छान व्यवस्थित त्याला शिजायला मदत होईल. आता यानंतर आपण सगळ्या फळभाज्या घालून घेऊयात, म्हणजे वटाणा, फरसबी, घेवडा आणि भेंडी ही यामध्ये घालून घेतली आहे. तर आता यासोबतच आपल्याला बाकीच्या पण भाज्या सगळ्याच घालून घ्यायच्या आहेत. तर आता इथे मी रताळं, सुरण, अरवी जी आपण बोलली होती ना मी, ती अरवी, आणि त्याच्यानंतर आंबट म्हणजे ते आंबट असतं, हे हिरवंवाला दिसतंय ते, लाल भोपळा, लाल माठाची देठं, अशी आपण जे आपण भाज्या चिरून घेतल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आणि कच्ची केळी घेते बघा ही घालून. त्याच्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या, आपण ज्या ही भाज्या सगळ्या चिरून घेतल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला अशाच प्रकारे ठेवून द्यायच्या आहेत. ही भाजी तुम्ही कुकरमध्ये डायरेक्ट अशी शिजवली तरीही चालेल. तर बरेच जण याला तेलाची फोडणी देऊन पण बनवतात. जर तुम्हाला तेलाची फोडणी देऊन करायची असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर ऋषीची भाजी ही आहे ना, तुम्ही जर डाएट करणार असाल ना, तर डाएटसाठी ही सुद्धा ही भाजी अगदी खूप छान आहे. तर आता हे ते मी चिंचेचं कोळ जे आहे छान असं त्यामध्ये घालून घेते. सगळीकडे पसरवून चिंचेचं कोळ घातल्यानंतर यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालून घेते.
तर यानंतर मी आता इथे अर्धा ग्लास इतकं पाणी घालून याला झाकण लावून शिजवून घेणार आहे. तर आता ही भाजी आपल्याला हलवायची अजिबात गरज नाही आहे. तर ही अशीच भाजी शिजवून घ्यायची आहे. जेव्हा भाजी शिजायला लागते तेव्हा ही भाजी कमी कमी होत जाते आणि आपल्याला हलवायला पण व्यवस्थित येतं. आणि आता ही गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद करून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर सगळ्या भाज्या मी कढईमध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करते. तर गॅसची फ्लेम चालू केल्यानंतर बघा मी इथे पुन्हा ही गॅसची फ्लेम मंद करून घेत आहे. तर आता ही भाजी शिजवताना आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आहे बरं का. आता आपल्याला मध्ये मध्ये 5-1 मिनिटाने ही भाजी उघडायची आणि हलवून घ्यायची आहे. ते तुम्ही बघू शकता या भाजीला छान अशी वाफ येते आणि ती भाजी छान असं वाफेमध्येच या शिजून आपली ती छान बारीक व्हायला लागते. तर आता इथे मी एकदा हलवून घेते आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून याला असं शिजवून घेणार आहे. तर ही प्रोसेस आपल्याला जोपर्यंत ही भाजी शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस चालू ठेवायची आहे. तर बघा इथे आता मी असं 2-4 वेळा प्रोसेस करून झाल्यानंतर ही भाजी तुम्ही पाहू शकता छान अशी शिजायला आलेली आहे. आता यामध्ये जेव्हा भाजी शिजायला येते तेव्हा आपल्याला यामध्ये चवीनुसार गूळ घालून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये गूळ घालू शकता. जेव्हा जेव्हा आपण ही झाकण उघडून भाजी शिजली की नाही बघतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेला बुडापासून आपल्याला ही भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपली ही भाजी आधीपेक्षा थोडीशी कमी झालेली आहे आणि ती शिजायला लागलेली आहे. आता यामध्ये मी इथे चवीनुसार इथे गूळ घालून घेत आहे. आणि यासोबतच आता मी इथे ओलं जो खोबरं घेतलं होतं मी किसून ते यामध्ये घालून घेणार आहे. खोबरं जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. पण मी या सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर ही भाजी बनवाल तर खरं सांगते इतकी सुंदर बनवून तयार होते ना, खूप छान होते आणि खायला तर एवढी छान लागते की बोलूच नका. पण फक्त भाजी कापताना जी आपण मोठे तुकडे करून घेतले होते त्या प्रकारेच ही भाजी मोठे तुकडे करून घ्या. कारण काय होतं ना, जेव्हा आपण असे मोठे तुकडे करून भाजीमध्ये घालतो ना तेव्हा ती भाजीचा जी चव आहे ना ती एक वेगळीच येते. जेव्हा तुम्ही बनवाल ना तेव्हा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता मी इथे पुन्हा 5-10 मिनिटांनी ही भाजी उघडून पाहते. तर आता पुन्हा मी याला व्यवस्थित तळापासून खाली छान असं एकजीव म्हणजे मिक्स करून घेते. आता काही नाही, आता आपली ही भाजी संपूर्णपणे ही बनवून तयार झालेली आहे. तर खूप सुंदर झालेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान दिसत आहे. खायला तर बोलाल तर इतकी सुंदर झाली होती काय सांगू तुम्हाला. नक्की बनवून बघा. तर बरेच जण अशी बनवतही असेल, आम्हाला काय सांगतेस की तू अशी म्हणजे बनवायची कशी वगैरे. पण खरंच अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बनवाल ना तर खरंच खूप सुंदर भाजी लागते. बिना तेलाची याला फोडणी न देता ही भाजी बनवाल तर खूप सुंदर लागते. तर या प्रकारे नक्की भाजी बनवून बघा बिना तेलाची. आता आपण हे फक्त मिक्स करून घेतलं ना, गूळ आणि खोबरं ते असंच ठेवून दिलं होतं. तर आता हे मी मिक्स करून घेतलं. तर आता मी याला पुन्हा 5 मिनिटं याला वाफ देऊन घेते आणि पुन्हा याला हलवून आपल्याला गॅस बंद करून पुन्हा याला वाफ देऊन घ्यायची आहे. तर आता इथे मी 2 ते 3 मिनिटं वाफ देऊन घेतली. आता झाकण उघडून बघते तर बघा ही भाजी किती सुंदर दिसते. तर या प्रकारे आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि ही याला अशीच भाजी यामध्ये अशीच झाकण ठेवून थंड झाली तर ही चालेल आणि नंतर आपल्याला डायरेक्ट सर्व करायची आहे. तर बघा इथे आपला मक्याचा दाणा, लाल भोपळा, आपलं कच्चं केळं, ज्या भाज्या ज्या आहेत ना त्या सगळ्या प्रकारे एकदम छान अशा मस्त शिजलेल्या आहेत आणि भाज्यांचा कुठेही गीर झालेला नाही आहे. तर अशा प्रकारे आपली रुचीची भाजी बनवून तयार आहे. अशी आशा आहे की आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेशूज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा. तर भेटूयात अशाच मस्त छानशा एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.